सध्याचे विद्यमान आमदार मंत्री माननीय शंभूराजे देसाई साहेब पालकमंत्री आहेत, हे प्रत्येक ठिकाणी सांगतात की आम्ही विकास केला, पण तो विकास नक्की केला कुठे? आज जर मोरगिरी भागातल्या विकासावर बोलायचं झालं तर मोरगिरीचे रस्ते बघा. मोरगिरी एसटी स्टँडपासून जर धरण रस्ता पांढरपाणीपर्यंतचा रस्ता जर बघितला तर त्या रस्त्यामध्ये रस्ते केले म्हणून सांगितलं जातं, पण त्याच्यावर प्रत्यक्ष पाहायला गेलं तर अजिबात रस्ते व्यवस्थित पद्धतीचे झाले नाही. खड्डे एवढे पडलेत की डोंगरदऱ्यातील जर महिला प्रसूतीसाठी जर यायची म्हटली तर तिची अवस्था इतकी गंभीर होते की ती दवाखान्यापर्यंत व्यवस्थितपणे पोहोचू शकत नाही. हे सर्व उपद्व्याप चाललेत ते फक्त मलिदा गँगसाठी चाललेत, ठेकेदारांना जगवण्यासाठी चाललेत. आणि हे किती दिवस चालणार आहे? त्यासाठी येणाऱ्या ह्या विधानसभेमध्ये त्यांना मोरणा विभागातील जनता त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. दुसरा विषय सांगायचं झालं तर मोरणा गोरेघर धरण तयार असताना राहिलेला हा कॅनल, अपुरा असणारा हा कॅनल जर का वेळीच बरोबर झाला असता तर इथले असणारे मुलं किंवा इतर असणारे गावकरी ही नोकरीसाठी, पोट भरण्यासाठी, आपला संसार उभा करण्यासाठी, शिक्षणासाठी परगावी किंवा मुंबई पुण्याला गेले नसते. जर रोजगार निर्माण झाला असता, ही कॅनल पूर्ण झाला असता तर ह्या कॅनलच्या माध्यमातून असणारे हजारो हेक्टर शेती ओलिताखाली आली असती आणि ओलिताखाली आलेल्या शेतीमधून शेतकरी सक्षम झाला असता. आज पाहायला गेलं तर एखादी कोथिंबीरची पेंडी घ्यायचं म्हटलं तरी तिची परिस्थिती काय, तर ती पेंडी सुद्धा आम्ही पिकवू शकत नाही, कारण हा कॅनल त्याला कारणीभूत आहे. आणि असणारे विद्यमान पालकमंत्री ह्याला सर्वस्वी जबाबदार आहेत. गेली 10 वर्षे विकास तोच विकास रस्ते न करता जर का कॅनलचा प्रश्न मिटवला असता, योग्य वेळी कॅनलचा विषय मिटवला असता तर हजारो एकर शेती ओलिताखाली आली असती आणि ओलिताखाली आलेली शेतीमध्ये शेतकरी हा सक्षम बनला असता, त्यांची मुलं बाळ सक्षम झाली असती, शिक्षणासाठी इतरत्र त्यांना जावं लागलं नसतं. याच ठिकाणी शिक्षण घेऊन चांगल्या पद्धतीचं होणार, ह्या गोष्टीवरती जास्त भर दिलाय. माझं तर वैयक्तिक मत असं आहे की असणारा हा जो मोरणा विभागातील विकास आहे तो त्यांनी कसा आणि कोणत्या पद्धतीनं केलाय तो फक्त दाखवला पाहिजे. मलिदा गँग जगवण्यासाठी केलाय का लोकांना त्रास देण्यासाठी केलाय, एवढंच मला असं वाटतंय. खरं वास्तविक कॅनल झाला पाहिजे होता, तो अपूर्ण अवस्थेत. आज 10 वर्ष झाले हे स्थानिक आमदार विकासाच्या गप्पा मारतात. रस्ते झाले, हे झाले, अशा पद्धतीने विकासाचा 293 कोटीचा विकास केला, अशा पद्धतीनं वल्गना करतात. परंतु शेतकऱ्याला जे उपयोगाचं आहे धरण आणि कॅनल ते अपुरा अवस्थेत असून आजपर्यंत त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. आणि स्थानिक रोजगार किंवा शेतकऱ्यांना विस्थापित होऊन मुंबई पुन्हा या ठिकाणी नोकरीसाठी जावं लागलं. आणि ही शेती आमची जवळजवळ 80% आज पडून आहे, कारण नदीतनं पाणी वाहत आहे, परंतु ते पाणी देण्यासाठी ह्या स्थानिक आमदारांना कुठेही त्यांनी 10 वर्षात वेळ घातला नाही. आणि आज आमचा शेतकरी हवालदिल झाला आहे. आणि कॅनलचं काम जर व्यवस्थित झालं असतं तर आमचा शेतकरी सुजलाम सुफलाम झाला असता. किमान एकरी 2,000-3,000 जर त्याला उत्पन्न मिळालं असतं तर आज तो नोकरीनिमित्त बाहेर गेला नसता, इथंच आपली शेती वाढवडिलाची केली असती. परंतु या स्थानिक आमदारांनी कुठलंही हे न करता विकासाच्या गप्पा तालुक्यात आणल्या आणि महाराष्ट्रभर त्याची चर्चा केली. आणि आमचा विस्थापित शेतकरी इथं त्यांच्याकडे लक्ष. शंभूराज देसाई यांनी ह्या विभागात आपला बालेकिल्ला असून मोरणा विभाग त्यावेळेला शरद पवारांच्या हस्ते या धरणाचं उद्घाटन झालं, परंतु त्याच्यानंतर त्यांनी बंदिस्त पाईपचं डोक्यात घेऊन बंदिस्त पाईप करण्याचं मनोदय केला, तेही नाही केलं. आणि कोयनेच्या डॅममधून पाणी उडवण्यासाठी इथं पाईपलाईन करून जो खर्चाचा प्रोजेक्ट होता तो खर्चाचा प्रोजेक्ट इथं करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला, परंतु ते हाणून आम्ही पाडला. आणि आज बंदिस्त पाईप सगळ्या ह्याच्यात नेऊन शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचं काम या स्थानिक आमदारांनी चालवलं असून त्याचा निषेध म्हणून आम्ही ह्या विधानसभेला आम्ही त्यांचा पराभव करण्याच्या मोरणा विभागातून सगळ्यांनी एक संघटित होऊन आम्ही त्यांचा पराभव करणार आहे. त्याचा विषय जवळजवळ 10 ते 12 वर्ष चालू असून सर्वसामान्य खेड्यातील ठेवीदारांना ह्याचा मूळ शोधण्यासाठी ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वाखाली चालणारी गणेश नागरी पतसंस्था अनेक वर्ष चालल्या, परंतु त्याच्यातला भ्रष्टाचार 12 वर्ष चालू असून आजपर्यंत त्याची कुठली त्या ठेवीदारांनी एवढ्या तक्रारी केल्या, एवढी हे केलं, परंतु त्याची दखल घेतली गेली नाही. आणि त्या आज ते कर्मचारी आहेत, संचालक आहेत, चेअरमन आहेत, तेच आज आमच्या विभागात ह्या प्रचारासाठी शंभूराजांच्या
जर फिरत असतील तर ते सर्वसामान्य लोकांनी काय करायचं? कारण त्यांचा शेतकऱ्याचा कष्टाचा घामाचा पैसा आणि ज्या जमिनी विकल्या गेल्या, कॉर्नरमध्ये जमिनी गेल्या, तोच पैसा यांनी या आपल्या पार्टीची, शंभूराजांची संस्था म्हणून त्या संस्थेत पैसे टाकलं आणि ते आज लोक धाये रडत आहेत. काही लोकांचे मृत्यू झाले. आमच्यातलाच एक मुस्लिम समाजातील नजीर मुकादम म्हणून आज तो रिक्षाचालक मुंबईत काम करत होता. त्यानं रुपये ठेवून आमच्या ह्या संस्थेत पैसे ठेवले आणि तो आज त्याच्या आजारीपणात त्याला 1 रुपयाची कुणी मदत केली नाही. त्यांच्या समाजानं विचारलं नाही. जे बशीर खोंदू आज आमच्या त्यांच्या समाजाचे आहेत, त्यांना ते त्यांच्या समोर हा टाचा घासून हा मेला, परंतु त्याला कुणी सहानुभूती किंवा त्याचे पैसे मिळण्यासाठी कुणी या शंभूराजांच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले नाही. आणि तो आजपर्यंत लोक ह्या खेड्यातले आंबेघर असेल, काहीर असेल, या लोकांनी आज त्यांना सांगितलंय की तुम्हाला तुमची जागा ह्या विधानसभेत आम्ही दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि इथून पुढचा काळ आम्ही तुमच्यासाठी धोक्याची घंटा म्हणून हा विधानसभेला तुम्हाला नाहक पाडणार आहे. हेच आमचं एक मनोदय व्यक्त करून आम्ही ही पतसंस्था कशी चालवतात, शिवशंभो दूध संघ कसा घालवला, हे तुम्हाला सहकारातलं काहीच कळत नसलं तर या विभागात जे आता कार्यकर्ते घेऊन फिरताय त्यांना खरोखरच त्यांची जागा ह्या लोकांनी दाखवण्याची वेळ आलेली आहे आणि त्याचा फटका शंभूराज यांना बसणार आहे, हे सुद्धा त्यांनी ध्यानात ठेवावं. ते कोयना विभाग आहे, आमचा डोंगरी विभाग आहे साहेब. आज जंगल म्हणजे गौ रेडे मारले, गावाच्या रेड्यांनी माणसं मारली जात आहे, त्याची कोणी दखल घेत नाही. आमचे पालकमंत्री आहेत शंभूराजे देसाई साहेब, आज ते 2 जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. नुसते पाटण तालुक्याचे नाहीत तर 2 जिल्ह्याचे आहेत. ठाणा जिल्हा बी त्यांच्याकडे आहे. आणि का असं म्हणजे गोरगरिबांवरती अन्याय का होतोय, त्याला कारण का? किंवा प्रशासन यांना मॅनेज आहे का, हे प्रशासनाला मॅनेज आहेत हे आम्हाला काय माहीत नाही. पण ह्यावेळी सत्यजित पाटणकर दादांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे राहून त्यांना निवडून आणायचं काम करणार आहे. आम्ही सगळेच, आमची बी टीम आहे एक आणि ती टीम काम करते. पाटणकरांचं काम करतोय म्हणून त्याला घ्यायचा असं त्यांनी कधी केलेलं नाही. कधीही स्वतःसाठी त्यांनी विचार केलेला नाही. जो येईल माणूस त्याला रोजगार द्या. पवनचक्की असेल, दूध संघ आहे तुमचं, परत डेअरी आपली सकस आहे. कधीच त्यांनी असा विचार केलेला नाही की बाबा हा माणूस कुठल्या गावातनं आलाय तर कोळण्यातनं आलाय, तो कुठल्या पार्टीचा आहे, कधी विचार केलेला नाही. त्यांनी रोजगार दिलाय म्हणून आम्ही खंबर ह्या विधानसभेच्या इलेक्शनमध्ये त्यांना निवडून आणणार. एवढंच मी साहेब तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगू शकतो. साहेब सांगायचं म्हणलं तर आता ह्या रस्त्याला किती कॉन्ट्रॅक्टर आलेत तुमच्या माध्यमातून, तुम्ही मीडिया म्हणून तुम्हाला कडे असेलच माहिती, पण आम्ही बघतोय रोज माती टाकली जाते. रस्त्याला माती का पडते त्याचंही कारण आम्हाला कळू दे ना सामान्य जनतेला, की बाबा कॉन्ट्रॅक्टराला का पैसे भेटतायत का नाही भेटतायत. भेटत असेल तर तो मग माती का टाकतोय हे आम्हाला कळू द्या. तुम्ही इथनं आता धक्क्यावरती जाऊन बघायचं, कालच त्यांनी जे डबरं भरलेत ते नुसतं दगड टाकून भरलेले आहेत. मग त्याचं कारण बी आम्हाला सामान्य जनतेला कळलं पाहिजे. आणि हा उठाव म्हणलं तर यावेळी आता ह्या रस्त्याला किती कॉन्ट्रॅक्टर आलेत तुमच्या माध्यमातून, तुम्ही मीडिया म्हणून तुम्हाला कडे असेलच माहिती, पण आम्ही बघतोय रोज माती टाकली जाते. रस्त्याला माती का पडते त्याचंही कारण आम्हाला कळू दे ना सामान्य जनतेला, की बाबा कॉन्ट्रॅक्टराला का पैसे भेटतायत का नाही भेटतायत. भेटत असेल तर तो मग माती का टाकतोय हे आम्हाला कळू द्या. तुम्ही इथनं आता धक्क्यावरती जाऊन बघायचं, कालच त्यांनी जे डबरं भरलेत ते नुसतं दगड टाकून भरलेले आहेत. मग त्याचं कारण बी आम्हाला सामान्य जनतेला कळलं पाहिजे. आणि हा उठाव आहे आमचा जनतेचा आता यावेळी.